माणुसकीला काळीमा फासणारी आणखी एक घटना म्हणजे जत तालुक्यातील मित्रांनो, ज्यावेळेस ती लहान मुलगी त्या नराधमाच्या दारात बदाम वेचण्यासाठी गेली त्यावेळेस त्या लेकराला वाटलं तर असेल का हो की आपल्यासोबत असं काहीतरी होणार आहे ते हा. आणि नशेत असलेल्या त्या नालायक कुत्र्यानं त्या मुलीला चॉकलेट चांगूच दाखवून तिला त्या पत्र्याच्या खोलीत नेलं. ज्यावेळेस त्या पत्र्याच्या खोलीत ती बाळ जात असेल त्यावेळेस त्या बाळाला असं वाटलं तर असेल का हो की आपल्यासोबत आता असं काहीतरी होणार आहे, आपल्यासोबत असं भयानक कृत्य होणार आहे याची त्या लेकराला जाणीव तरी असेल का हो. किती निरागसपणे ते बाळ गेलं असेल त्याच्यासोबत. आणि इतकंच नव्हतं मित्रांनो, ज्या वेळेस तो नराधम त्या बाळासोबत जे काही असं हे वाईट कृत्य करत असेल त्यावेळेस त्याला त्या बाळाची दया आली नसेल का हो. त्याचं किंचाळणं, त्या बाळाचं म्हणजे ओरडणं त्याला काहीच वाटलं नसेल का हो. त्याला त्या मुलगीला किती त्रास झाला असेल. अशा लोकांनी शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. अशा नराधमांना अशी शिक्षा व्हायला पाहिजे की नंतर असं कृत्य कोणीही करणार नाही. कोणीही असं कृत्य करणाऱ्याला डायरेक्ट पब्लिकांच्या हवाले केलं पाहिजे आणि पब्लिकांनी पण त्याला दगडाने ठेचून मारलं पाहिजे. नाहीतर त्याचा एक हात आणि एक पाय हात तोडून टाकायचा आणि त्याला फिर म्हणायचं आजाद हो. एक हात आणि एक पाय तोडायचं त्याचा. हा हे क्रूर आहे क्रूर हो. ज्यावेळेस ती क्रूरता करत होता त्यावेळेस त्याला असं वाटलं नाही की हे क्रूर आहे, हे लहान बाळ आहे. 4 वर्षाचं निरागस बाळ. 4 वर्ष म्हणजे काहीच नाही हो. 4 वर्ष म्हणजे अजून त्याला शिक्षाही झालीच पाहिजे मित्रांनो. जय मल्हार, जय राजमाजी.